तासगावची निवडणूक सध्या तासगावच्या लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि तासगावमध्ये बदल घडणार ही आता काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे आणि पहिला बोललं जायचं की भाजप दुसऱ्या क्रमांकावरती असेल, पण आता परिस्थिती अशी आहे, लोकांमधून मिळणारा प्रतिसाद असा आहे की आता तासगावच्या जनतेनं ठरवलंय की तासगावमध्ये नगरसेवक पण भाजपचे असतील आणि नगराध्यक्ष पण भाजपचा असेल. येणाऱ्या काळात 2 तारखेला आपल्याला समजून जाईल की 15 नगरसेवक भाजपचे निवडून येतील आणि नगराध्यक्ष मोठ्या फरकाने निवडून येईल. इतक्या मोठ्या प्रमाणात अंडर करंट तासगावमध्ये आपल्याला भाजपचा बघायला मिळतोय. एक सुशिक्षित उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये सुशिक्षित उमेदवार दिलेला आहे. प्रत्येक सुशिक्षित उमेदवार माईक वरती येऊन फुल कॉन्फिडन्सने बोलू शकतो. इतक्या प्रमाणात सभेमध्ये गेल्यानंतर सभेमध्ये आपले प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. अगदी महिला असली तरी देखील ती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न मांडू शकते. अशा उमेदवारांना जर आपण डावलून दुसऱ्या उमेदवाराला मदत करत असू किंवा मत करत असू तर तो आपल्यासाठी धोक्याची घंटा ठरेल. त्यामुळे मी विनंती करतो की तासगावकरांनी ह्या सुशिक्षित गोरगरीब आणि कामाच्या अपेक्षेने कामासाठी आलेल्या ह्या सगळ्या होतकरू मुलांना नगरपालिकेत पाठवावं.